मातशें रावा म्हाका मातशें जाय तेच्याने टूच मिनिट टूच करून काडटा थँक्यू प्लीज येता मातशें रावा हां एक मिनिट रावा एक मिनिट थांबा जरा थांबा एक मिनिट मॅडम एक मिनिट हात नको मॅडम हात पण सर इकडे तो कोण येला पाठीमागे या बाजूने बाइट बाइट्स के लिए इधर आ जाओ स्पेशल चॉकलेट Bite yo. स्नो फ्लॉवर ही पहिली माझ्या मते मराठी माझ्या मते ही पहिली मराठी फिल्म आहे की जी रशियामध्ये जाऊन आम्ही शूट केलेली आहे. त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते खूप सुंदर आहे. त्याला एक छान गोष्ट आहे. गजेंद्र अहिरे यांची गोष्ट आहे आणि दिग्दर्शन त्यांचं छाया कदमसारखी नामचीन अभिनेत्री याच्यामध्ये आहे आणि मला या सगळ्यांसोबत काम करायला मिळालं ही खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि इफीमध्ये आमचं वर्ल्ड प्रीमियर होतो आहे याचा एक वेगळा आनंद आहे. फिल्म पहा म्हणजे तुम्हाला कळेल की त्याच्यात त्यातली जी गंमत आहे कोकण आणि रशिया अशी बॅकग्राऊंड आहे. सो तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला ती फार आवडेल. इफी आणि गोवाबद्दल काय सांगू, हे इतकं डेडली कॉम्बिनेशन आहे खरं तर. आणि गोवा तर आपल्याला सगळ्यांना आवडतं, माझं तर आवडतं हॉट डेस्टिनेशन आहे. खूप भारी वाटतं. आणि इफीसारखा एक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इथे होतो आणि जगभरातले सिनेमे इथे येतात आणि धमाल असते इथे. आणि गोव्याचे लोक खूप भारी पद्धतीने सगळं आयोजन करतात आणि त्यांनाही मजा येते आणि आम्हाला इथे येऊन मजा येते. थँक्यू. तुमच्या नवऱ्यामध्ये नवसाचा 2 मूवी आला
जाणार, तो हिट पण जाणार, लोकांना तुमचं कॅरेक्टर पण आवडण्याचं. हो, नवरा माझा नवसाचा ही ब्लॉकबस्टर मूवी झाली, तुम्हाला माहिती असेल. ऑलमोस्ट 27 करोडचा बिझनेस या सिनेमाने केला. मजा आली कारण पहिल्या भागामध्ये मी होतो आणि दुसऱ्या भागामध्ये पण मी आता त्याच्यात आहे आणि फार कॅरेक्टर आवडतं लोकांना. पण अजून एक सांगायचं, 1 जानेवारीला मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नावाचा सिनेमा येतो, परेश मोकाशी ज्याच्यात डिरेक्टर आहे. तो सिनेमा आवर्जून बघा. आउट अँड आउट कॉमेडी आहे. कोकणामध्ये हिटलरचं विमान पडतं आणि काय होतं पुढे, तर हे त्याच्यावर मी मूवी आहे, तर तुम्ही नक्की हॅलो. पिक्चर तुमचा प्रीमियर होतो, काय मस्त वाटतंय, छान वाटतंय, आनंद होतोय. एखादी फिल्म बनवताना जे काही कष्ट पडतात सगळं, त्याच्यानंतर ती जेव्हा प्रीमियरला तुमच्या लोकांसमोर सगळीकडे समोर येते, तर एक धाकधूक पण असते आणि एक एक्साइटमेंट पण असते, ती आहे. सर, तुमचे सिनेमे वेगवेगळेच असतात, विषय वेगळे असतात, तुम्ही कसे निवडता आणि दरवेळी एक वेगळा अनुभव तुम्ही आम्हाला देता. थँक्यू. वेगळं नाही निवडावं लागत, तुमच्यातला वेगळेपणा दरवेळेला रिफ्लेक्ट होत राहतो. जर तुम्ही वेगळे असाल तर तुमचं काम पण वेगळं होईल. असं मला आता इतकं वेगळं काम केल्यानंतर वाटायला. सर 2-3 वर्ष झाली मराठी फिल्म फेस्टिवल नाही झालं गोव्यात, जे होत होतं, काय वाटतं सुरू आता या जानेवारीमध्ये तो होईल असं माझं काल परवाच त्यांच्याशी बोलणं झालं. मराठी फिल्म, कारण हा फार महत्त्वाचा मराठी फिल्म फेस्टिवल असतो जो गोव्यामध्ये, आणि आम्ही त्याची नेहमी वाट बघत असतो. पुण्याची यावेळी प्लॅटफॉर्म आला आहे, त्यामुळे दालन वाढणं काय नाही, OTT प्लॅटफॉर्ममुळे एक चांगलं झालं की आता सिनेमाच लोकांच्या घरात गेला आणि लोक पर्सनली सिनेमा, प्रत्येकाचा पर्सनल स्क्रीन झाला, त्यामुळे इंडिव्हिज्युअली इंटिमेट सिनेमा ज्याला म्हणतो तो आपण आता बघू शकतो.